हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम, ज्याची आपण अखेर वाट पाहत होतो. तो बिग बॉस मराठीचा शो आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि मी त्याच घरात आली आहे आणि त्या घरातलं गार्डन एरिया कसा आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बिग बॉस घराच्या बाहेरचा हा गार्डन एरिया आहे. तुम्ही ते बघू शकता की तुमच्या डाव्या हाताला त्यांनी एक असं व्हॅनसारखं कॅफे केलेलं आहे. इथे आपल्याला पूर्ण जंगल थीम पाहायला मिळते आणि खरं तर यावेळेची थीमच कोड्यात घालणारी आहे, कारण ती चक्रव्यूह अशी थीम आहे. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला आपण बघू शकतो की त्यांनी सिटिंग म्हणजे इथे सदस्य बसतील, गप्पा मारतील, भांडतील, काय करतील त्यांनाच माहिती, बट अशी एक सिटिंग अरेंजमेंट केली आहे जी खूपच सुंदर आहे. बघा इथे किती बसायला खरं तर खूपच छान जागा आहे आणि इथे बसून मला संपूर्ण घर दिसतंय. इथे बसून मला किचनही दिसतंय, इथे बसून मला लिव्हिंग एरिया दिसतोय, इथे बसून मला बाल्कनी दिसते आणि इथून मला सगळंच दिसतंय. म्हणजे इथे बसणारा घरावर थोडं तरी नजर ठेवून असेल हे तर मी सांगू शकते. तसेच आपण बघू शकतो की याच्या बाजूला खरं तर घरात घुसल्यावरची जी इंटरेस्ट आहे ना, तिथे आपल्याला चक्रव्यूह या थीमसारखं चक्र पाहायला मिळते, ज्याला एक असं पानांचं कवर घातलेलं आपण बघतोय. म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. यावेळची थीम खरंच खूपच वेगळी आहे, कारण की ते पझल्स आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता जिथून मी चालते ना तिथे अशा पझल्स दिसून येत आहेत. खरं हे यावेळेस सगळं कोड्यात टाकणारं आहे का, की या चक्रात कोण अडकणार आहे हे आपल्याला माहितीच नाही. तसेच आता आपण बघतोय की इथे स्विमिंग पूल एरिया, जिथे आपण बघतो की खूप बिग बॉसच्या सदस्यांच्या अनेक टास्क या एरियामध्ये होत असतात आणि स्विमिंगच्याच बाजूला इथे आपल्याला बिग बॉस म्हणजे बीबीचा एक सोफा पाहायला मिळतोय. खरंच हे खूप सुंदर असं घर यावेळेचं सजवलेलं आहे. खरं तर नवा सीझन आहे, नवी थीम आहे आणि मुख्य म्हणजे यावेळेच्या घरात आपल्याला जेल ही पाहायलाच मिळत नाही आहे. तर आता यावेळेस जे कायदे तोडणार त्यांच्यासाठी बिग बॉस काय करणार आहे हे त्यांनाच माहिती. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.